महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करायचा म्हणजे सहसा आपण काय करतो, नकाशा उघडून बसतो. हो बरोबर, पण आज आपण तसं करणार नाही. आज आपण एका वेगळा प्रवास करूया. समजा आपण एका विमानात बसलोय आणि पश्चिमेच्या समुद्रावरून पूर्वेकडे निघालो आहोत. या प्रवासात आपल्याला महाराष्ट्राची जमीन कशी बदलते, डोंगर कसे उंच होतात आणि मग पठार कसं पसरतं हे प्रत्येक अनुभवायला मिळेल. छान कल्पना आहे ना? आज आपल्याकडे याच प्रवासाची माहिती देणारे काही स्रोत आहेत. ते आपल्या फ्लाईट प्लॅन असतील. चला तर मग आपला सीट बेल्ट बांधा आणि या हवाई सफरीसाठी तयार व्हा. ही हवाई सफरीची कल्पना खूपच छान आहे, कारण आज आपण जो महाराष्ट्र पाहतोय ना, त्याचा पाया कोट्यावधी वर्षाच्या प्रवासात दडलेला आहे. कोट्यावधी वर्ष. हो, आपल्या स्रोतामध्ये अल्फ्रेड वेगनर यांच्या भूखंड वहन सिद्धांताचा उल्लेख आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर एकेकाळी भारत हा आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांना जोडलेला गोंडवाना नावाच्या एका मोठ्या जमिनीचा भाग होता. अच्छा, म्हणजे हे सगळं भूभाग एकत्र होतं. अगदी पुढे हा महाखंड तुटला आणि भारतीय भूभाग एका मोठ्या बेटासारखा उत्तरेकडे सरकू लागला आणि याच प्रवासात त्याची अशी टक्कर झाली ज्यातून हिमालय तयार झाला. पण मग आपल्या महाराष्ट्राचं काय? साधारण 6.5 कोटी वर्षापूर्वी जेव्हा भारत हिंदी महासागरातून प्रवास करत होता, तेव्हा एकोपाठ एक प्रचंड ज्वालामुखीचे उद्रेक झाले. बापरे! आणि या उद्रेकामधून निघालेला लावारसाचा थर एकावर एक साचत गेले आणि त्यातून आपलं दख्खनचं पठार म्हणजेच महाराष्ट्राचा 90% भाग जन्माला आला. वा, म्हणजे आजचा आपला हवाई सफर ही खरं तर ज्वालामुखीच्या राखेवरून आणि प्राचीन समुद्रावरून होणारा प्रवास आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला प्रवासाचे 3 स्पष्ट टप्पे आहे. पहिला, समुद्राला लागून असलेली कोकण किनारपट्टी. दुसरा, अचानक समोर येणारे सह्याद्रीचे उंच भिंत. आणि तिसरा, ती भिंत ओलांडल्यावर दूरपर्यंत पसरलेला विस्तीर्ण महाराष्ट्र पठार. सुरुवात कोकणापासून करूया का? नक्कीच. तर आपला विमान पश्चिमेकडून येतंय आणि खाली एक 720 किलोमीटर लांबीचा अरुंद जमिनीचा पट्टी दिसते. कोकण ही पट्टी उत्तरेकडे रुंद आहे, पण दक्षिणेकडे ती निमुळती होत जाते. पण हा किनारा सरळ रेषेत नाहीये, तो खूपच नाकमोडी दंतूर आहे. याला रिया प्रकारचा किनारा म्हणतात. समुद्राची पातळी वाढल्यामुळे नदीच्या मुखाकडे भाग पाण्याखाली गेला आणि त्यामुळे अनेक लहान मोठ्या खाड्या, नैसर्गिक बंदर तयार झाली. निसर्गाने व्यापारासाठी तयार केलेली ही एक रेडीमेड पार्किंगची सोय आहे. याच रचनेमुळे मुंबई सारखं नैसर्गिक बंदर विकसित झालं, ज्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार दिला. कोकणचे ते 2 स्पष्ट भाग आहेत. उत्तर कोकण म्हणजेच पालघर आणि ठाणे, मुंबई, रायगड. दक्षिण कोकण म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. उत्तर कोकण रुंद आणि सखल म्हणजे सपाट आहे, म्हणूनच तिथे शहर वाढवणं, रेल्वे मार्ग टाकणं सोपं गेलं. पण दक्षिण कोकण अरुंद, खडकाळ आणि ओबडधोबड आहे. तिथे डोंगर थेट समुद्रापर्यंत येतात, पण यामुळे तिथलं नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिलं आणि ते एक उत्तम पर्यटन स्थळ बनलं. उत्तर कोकणात रेताड मृदा आहे, जी नारळ आणि सुपारीसाठी उत्तम आहे. पण दक्षिण कोकणाची जांभी माती लोह आणि ॲल्युमिनियम मुळे लाल रंगाची दिसते. याच मातीमुळे हापेस आंब्याला तो अप्रतिम स्वाद, सुगंध आणि केशरी रंग मिळतो. उत्तर कोकणात जवार, मोखाडा पठार आहेत, तर दक्षिण कोकणात कातळ शिल्पे आहेत, जी हजारो वर्षापूर्वी अश्मयुगीन मानवाने जांभ्या खडकावर कोरलेली आहेत. कोकणातल्या नद्याची लांबी कमी असून त्या अतिशय वेगाने वाहतात. सह्याद्रीवरून त्या थेट अरबी समुद्रात उडी मारतात, त्यामुळे तिथे त्रिभुज प्रदेश न बनता खाड्या तयार होतात. सह्याद्रीला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणतात. नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीला अडतात आणि कोकणात प्रचंड पाऊस देतात. पण वारे डोंगर ओलांडून पलीकडे गेले की कोरडे होतात. त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. सह्याद्रीतील प्रमुख शिखरे: कळसुबाई 1646 मीटर याची लांबी आहे, उंची आहे. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट सालेर 1567. नाशिक जिल्हा. महाबळेश्वर 1438 मीटर. सातारा. हरिश्चंद्रगड 1424 मीटर. नगर सप्तशृंगी 1416 मीटर. नाशिक. तोरणा 1404 मीटर. पुणे. सह्याद्री ओलांडण्यासाठी असणारे प्रमुख घाट: थळघाट, कसारा घाट मुंबई ते नाशिक, बोरघाट मुंबई ते पुणे, माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर, कुंभार्ली घाट चिपळूण ते कराड, आंबा घाट रत्नागिरी ते कोल्हापूर, आबोली घाट सावंतवाडी ते बेळगाव. पठारी प्रदेश हा 90% भाग असून ज्वालामुखीच्या बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. या खडकाच्या झिजेतून काळी कसदार मृदा रेंगूर तयार होते, जी कापूस आणि
ऊसासाठी उत्तम असते. पठारावरील डोंगरांना सातमाळा, अजिंठा रांग, हरिश्चंद्र बालघाटा रांग, शंभू महादेव रांग या रांगांमुळे नद्याची खोरे गोदावरी, भीमा, कृष्णा वेगळी झाली आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे, जी ब्लॉक माउंटेन गट पर्वत आहे. या नंदुरबार मध्ये अस्तंबा शिखर आहे. याच रांगेला अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या म्हणतात, जिचे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहेत. या डोंगरांनीच महाराष्ट्रातील जुने व्यापारी मार्ग, किल्ल्यांचा जागा आणि मानवी वस्त्या कुठे असाव्यात हे ठरवले, कारण भूगोल हाच इतिहासाचा खरा मंच असतो.